नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही आज ऐकणार आहात अनिल अभ्यंकर यांची शेजारणीचं वादळ ह्या कथासंग्रहातली विनोदी कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, ऐकूयात अनिल अभ्यंकर यांची कथा शेजारणीचं वादळ. मकरंद गोंधळे म्हणजे मक्या आत्ताच ऑफिसमधनं परतला होता. त्याची बायको मंदा आजच 2 दिवसांकरता माहेरी गेली होती. त्यांनी स्वतःसाठी चहा केला आणि घराच्या अंगणात खुर्चीवर बसला. मनाशी बडबडला, चहायला आता चला निवांत पेपर वाचावा. सकाळी मंदाला बस स्थानकावर सोडण्याच्या गडबडीत धावपळीत पेपर बघितलाच नाही ना. दैनिक बोंबाबोंबमध्ये पहिल्याच पानावर ठळक बातमी होती. वेधशाळेनं एक अंदाज वर्तवला आहे की आज 5 वाजता तुमच्या शहरात एक सुंदरी नावाचं वादळ येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जोरात वारं सुटण्याची शक्यता आहे, तरी काळजी घ्यावी. वेधशाळेचे अंदाज कुठे खरे असतात. आणि या वादळाचं नाव काय दिलं आहे? सुंदरी वादळ. काय चक्रमपण आहे. वादळाचं नाव सुंदरी. अरे, लोकांचं नुकसान होणार आहे आणि नाव म्हणे सुंदरी. पण या वेधशाळेला कुठं माहिती आहे की आमच्या सोसायटीत एका सुंदरी नावाच्या वादळानं केव्हा शिरकाव केला आहे. ही लावण्यवती 2-3 महिने झाले माझ्या शेजारी राहायला आली आहे. तुम्हाला सांगतो, ही बोल्ड तोकडे घालणारी सुंदरी जेव्हापासून आमच्या सोसायटीत राहिली आली आहे ना, तेव्हापासून माझ्या सकट अनेक लोकांची झोपच उडाली आहे. जो तो तिच्या येण्याच्या वाटेकडे डोळे लावून बसतो. अनेक बायकांनी आपल्या नवऱ्यांवर सोसायटीत फिरण्यावर निर्बंध आणलेत असंही कानावर आलेलं आहे. माझ्यावर अजून वेळ आली नाही बरं का. कारण ती सुंदरी माझ्या अंगणाला लागून जे कोरगावकरांचं घर आहे ना, त्याच्या पहिल्या मजल्यावर भाडेकरू म्हणून राहते. पण सुंदरीला कोणाशी बोलताना बघितलेलं नसल्यामुळे तिच्या भोवती एक वलय निर्माण झालं आहे. सुंदरी सकाळी लवकर निघते, उशिरा घरी परतते, एवढीच बातमी. आता 1-2 लोकांनी तिला तोकडे कापत्यात येताना जाताना बघितलं आहे. असं आपल्याला काय करायचं आहे. जाऊ दे, निवांत चहा पितो. अरे देवा, पण वेधशाळेचा तो अंदाज खरा ठरेल का? अरे अरे अरे, काय सोसायटीचा वारा सुटला आहे. अंगणातले कपडे पडायला लागले. मक्या 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 बसलाय काय? कपडे उचल चल. मक्या भरभर कपडे उचलून आत आणून ठेवतो. त्यात त्याची दमछाक होते. आईला, हे मंदा नावाचं वादळ माहेरी जाऊनसुद्धा माझी कामं संपायची नाव घेत नाही आहे. बरं झालं ती आत्ता इथे नाही आहे, नाहीतर तिने 10 कामं सांगितली असती. तेवढ्यात परत जोरात वारा सुटला आणि एक पारदर्शी नाईटी शेजारच्या गॅलरीतनं मक्याच्या अंगणात येऊन पडली. वादळ शांत झालं, पण मक्या मात्र धास्तावला. अरेच्छा, ही नाईटी मंदाची तर नक्कीच नाही. पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या सुंदरीची असेल तर? मक्याच्या अंगावरच रोमांच आले. बरं झालं आज मंदा घरी नाही आहे. या नाईटीला कवटाळतो. सुंदरीला नाही कवटाळू शकत, तिच्या नाईटीलाच घेतो जवळ. मक्या सुंदरीची नाईटी अलगद उचलतो. काय लकी आहे मी. वा वा, ही तिची नाईटी आजच तिच्या घरी पोचवायला जातो, म्हणजे भेट होईल. आणि मंदा इथे नाही आहे, त्यामुळे कोणाला शंका यायचा प्रश्न नाही. मक्यानं इकडं तिकडं बघून नाईटी उचलली आणि घरात लपवायला निघाला. तेवढ्यात शेजारचे 3रा डोळावाले तपासकर काका उतरले. डोक्यावर फेल्ट कॅप, गळ्यात दुर्बीण, हातात मोठी टॉर्च आणि भिंग. हे काका स्वतःला करमचंद जासूस समजत आणि सगळीकडे नाक खुपसायला हजर असत. मक्यानं तपासकर काकांना बघितलं आणि त्यांनी घाबरून नाईटी लपवली. मक्या, काय लपवतो रे? नाही काय 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 नाही हो. ते वादळ आत्ता आलं होतं ना, तेव्हा अंगणात मंदानं वाळत घातलेले कपडे खाली पडले होते, ते उचलत होतो मी. मक्या, त्या वादळाची गोष्ट मला माहिती आहे बरं का. तू पाठीमागे काय लपवतोयस ते सांग. काय नाही हो, खरंच काही नाही. ती मंदाची आवडती चादर उचलून घरात निघालो, तेवढ्यात तुम्ही आवाज दिला मला. मक्या, लक्षात ठेव, माझ्या 3ऱ्या डोळ्यापासनं सोसायटीत काही लपून राहत नाही बरं का. सगळीकडे लक्ष असतं माझं. ते मला माहिती आहे. तुमच्यामुळे तर आम्ही निर्धास्त असतो. माझ्यावर विश्वास ठेवा, ही चादरच आहे. बरं मला सांगा, तुम्हाला चहा करू का मी? चहा नकोय, पण लक्षात घे, आत्ता विश्वास ठेवतो तुझ्यावर, त्यामुळे आत्ता निघतोय मी. पण तुझ्या संशयास्पद हालचालींवर माझं बारीक लक्ष असणार बरं का. निघतो मी.
वाचलो बाबा वाचलो. या थेरड्याचं काय करावं. याची नजर चुकवून सुंदरीकडे नाईटी पोचवावी लागणार. अंधार झाल्यावर मक्यानं अंगावर काळा ड्रेस चढवला, डोक्यावर काळी टोपी, डोळ्यावर काळा गॉगल घातला. तो सुंदरी घरी परतण्याची वाट बघत होता. त्याने नाईटीचं पार्सल बरोबर घेतलं होतं. थोड्या वेळानं खिडकीतनं त्याने सुंदरी घरी परतल्याचं बघितलं. मक्यानं अंगावर स्प्रे उडवला. चला आता काम फत्ते. या संध्याकाळी आलेल्या वादळामुळे सुंदरीला आज नखशिकांत बघायचा आणि तिच्याबरोबर बोलायचा चान्स मिळालाय. काही झालं तरी सार्थके लावायचाच. मक्याच्या तोंडातनं सहजपणे गाणं बाहेर पडलं. आज सुंदरी को देखने की तमन्ना है, आज फिर सुंदरी को मिलने का इरादा है. मक्यानं नाईटीचं पार्सल घट्ट धरलं. दार उघडलं तर समोरनं त्याला तपासकर काका येताना दिसले. आईला हा थेरडा माझ्या पाळतीवर नाही ना. मांजर आडवी होण्याऐवजी हा बोकासारखा आडवा होतोय. मक्यानं पार्सल आत नेऊन ठेवलं. बाहेर आला. अरे काय रे मक्या, एवढ्या रात्री कुठे निघाला. ते म्हणजे मित्राच्या घरी. पण तुम्ही कुठे यावेळी. मी सोसायटीत शतपावली करणार होतो, पण दार तुझं उघडं दिसलं म्हणून इकडे आलो. काय मंदा नाही आहे त्यामुळे बाहेर मित्रांबरोबर पार्टी करायला चाललायस का काय. नाही तसलं काही नाही हो, मी मित्राच्या मुलीच्या वाढदिवसाला चाललो आहे. बरं जा तू, खरं काय ते कळेलच की मला नंतर. काका गेल्यावर मक्यानं की हॉलमधनं खात्री करण्यासाठी बघितलं. उगाच गोंधळ व्हायला नको म्हणून आणखीन 10 मिनटं मक्या घरातच थांबला. मग त्यांनी कपाटातनं पार्सल काढलं आणि हळूच दार उघडून बाहेर पडला. सगळीकडे चौकस नजरेनं बघितलं. सुंदरीच्या घराचा दिवा जळतच होता. त्याला सगळं क्लिअर आहे. आज सुंदरीला भेटण्याचा योग आहे. मक्या सुंदरीच्या जिन्याच्या पायऱ्या झपाझप चढत सुंदरीच्या दाराजवळ पोचला. हातातलं पार्सल घट्ट धरत त्यांनी दार वाजवलं. आले हां. एक नाजूक आवाज मक्याच्या कानावर पडला. मक्याच्या अंगावर रोमांच आलं. दार उघडताच सुंदरीला बघताच मक्याची दातखिळ बसायची शिल्लक राहिली, कारण सुंदरीने अंगावर नावापुरता टॉवेल गुंडाळलेला होता. हे दृश्य बघताच मक्या आ वासून उभा राहिला. कसे बसे त्याच्या तोंडातनं शब्द बाहेर पडले. सॉरी, मी चुकीच्या वेळी आलो आहे. सॉरी, मी येतो, नंतर येतो. अहो मिस्टर मकरंद, काय झालं आहे तुम्हाला. या तुम्ही चुकीच्या वेळी नाही आलात. मीच आत्ता रिलॅक्स मूडमध्ये होते. ते तर दार वाजलं म्हणून मी टॉवेल गुंडाळला. काय म्हणजे तुम्ही घरात कपडे घालत नाही. काहीतरी काय बोलताय. फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये शिरत होते मी. असो, संकोच करू नका, या बरं. मक्याची घालमेल बघून सुंदरीनं सरळ त्याचा हात धरत त्याला सोफ्यावर बसवलं. मक्याच्या गालावर आपले नाजूक ओठ टेकवत सुंदरी त्याला म्हणाली, डार्लिंग बस हां, 5 मिनिटात चेंज करून येते. अहो पण तुम्ही मला नीट ओळखतसुद्धा नाही आणि डायरेक्ट मला डार्लिंग म्हणताय. मिस्टर मकरंद, जस्ट रिलॅक्स. या घरात तुझ्या माझ्याशिवाय कोणीच नाही, त्यामुळे घाबरू नका, मी येतेच. सुंदरीच्या या गोड अनपेक्षित चुंबनामुळे मक्याला थंडीत सुद्धा घाम फुटला. हा अनुभव त्याच्यासाठी नवीन. आईला मंदानीसुद्धा कधी असलं चुंबन घेतलं नसेल. इथे सुंदरीसारख्या लावण्यवतीने. मक्या पार भांबावून गेला आणि तो सुंदरीच्या घराची सजावट बघत बसला. तेवढ्या सुंदरी एका आकर्षक अशा पोशाखात प्रगट झाली. तिच्या हातात एका ट्रेमध्ये 2 ग्लास होते. मक्याला वाटलं या दारू असेल. नाही अहो नाही, मी आपेय घेत नाही बरं का. हो मकरंद, ही वाईन विथ लाईम ज्यूस आहे, दारू नाहीच आहे. अहो पण ते हे सुंदरीने त्याच्या हातात बळजबरीनं ग्लास दिला आणि त्याच्या तोंडात त्यातली वाईन ओतली. चिअर्स असं म्हणत त्याच्या हाताचं परत एकदा चुंबनही घेतलं. अहो काय करताय काय तुम्ही, मला ऑकवर्ड होतोय. अहो हे बघ मकरंद, तू आणि मी आजपासून चांगले मित्र. मला आहो जाहो म्हणायचं नाही. बरं ठीक आहे. ते तुम्ही आपलं तू कुठे काम करतेस तू. मी जाहिरात क्षेत्रात मॉडेल आहे. अच्छा, म्हणून ती एवढी बोल्ड आणि सुंदर आहेस. हां पण मकरंद, माझ्या वागण्याचा काही वेगळा अर्थ घेऊ नकोस बरं का. कसं आहे, मी वेस्टर्न कल्चरमध्ये वागल्यामुळे मी थोडीशी बिनधास्त आहे. हां तेही बरोबरच आहे म्हणा, पण मला तुझ्यासारख्या बोल्ड मुली बघायची सवय नाही ना, म्हणून संकोच वाटतो ना. नको करू संकोच. पण तू माझ्या घरी का आला होतास आत्ता. ते दुपारी नाही संध्याकाळी. हो संध्याकाळी एक वादळ आलं होतं, त्यात तुमची नाईटी माझ्या घरात येऊन पडली, ती परत द्यायला आलो. ओके, मग तुझ्या मिसेसला का नाही आणलं बरोबर. आईला हिला कसं माहिती माझं लग्न झालं आहे. हां माझी मिसेस ना ती माहेरी गेली आहे. तुमची अडचण व्हायला नको म्हणून तातडीने मी ही नाईटी परत द्यायला आलो. मकरंद, अशा 6 नाईटी आहेत माझ्याकडे, त्यामुळे एवढ्या तातडीची गरज नव्हती. बरं आता आला आहेस तर दे बरं. ठीक आहे, तुमची नाईटी मी जपून आणली आहे.
मकरंद विसरभोळा आहेस का? तू आणलेली नाईटी माझी नाही आहे. तू चुकून माझ्या नाईटीऐवजी बायकोचा गाव घेऊन आलायस. अरे बापरे, असं झालं का? व्हेरी सॉरी, मी लगेच जातो, नाईटी घेऊन येतो. अरे एवढा हायपर होऊ नको, मला घाई नाही, 2 दिवसांनी दे. बरं वाईनचा आणखीन एक पेग घे. नाही नाही नको नको, मी जातो, नाईटी घेऊन येतो. ओके जस्ट रिलॅक्स, हा पेग घे आणि मग जाऊन नाईटी आण. हो, एकत्र जेवूयात आपण. मक्याला थोडी नशात चढतेच. तो आनंदानं उत्तेजित होऊन धुंदीत सुंदरीच्या घराच्या पायऱ्या उतरायला लागतो. पण खालच्या पायरीवरनं त्याचा पाय घसरतो आणि तो जमिनीवर आदळतो. हातातलं गाऊनचं पार्सल हातातनं पडतं. अगं हाय हाय, मेलो मेलो मेलो, वाचवा. कुणीतरी पडल्याचा आवाज ऐकून शेजारच्या आगलावे काकू येतात. अरे कोण काढमडलं बाबा? अंधार असल्यानं काकूंना नीट दिसत नाही. मग त्या विजेरीच्या उजेडात बघतात तर मक्या पडलेला दिसतो. मक्या, तू काय रे, सुंदरीच्या जिन्यावरनं पडलास का? तू तिच्याकडे गेला होतास का काय? काय मंदा घरी नाही म्हणून चान्स घेतलास का काय? अहो काकू, मी कशाला तिच्याकडे जाईन? अहो मी बाहेर गेलो होतो, पण येताना अंधारामुळे पायरी दिसली नाही, मग तोल गेला आणि पडलो. आई 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 आई. मक्या, बऱ्या बोलानं खरं काय ते सांगो, लपवू नकोस. थांब, असा तू कबूल नाहीच करणार? मी तपासकर भाऊजींनाच बोलवते. नाही नाही, त्यांना कशाला त्रास देत आहे? थांबा ना, मी उठतो. मक्या उठायचा प्रयत्न करतो, पण मुका मार लागल्यानं त्याला उठता येत नाही. तिसरा डोळाचे तपासकर क्षणभरात तिथे हजर झाले. डोक्यावर हॅट, गळ्यात दुर्बीण, काखेतल्या पिशवीत एक भिंग, टॉर्च, फुटपट्टी, नेहमी. ते येताच ओरडले, शिंच्या मक्या, तू इथे या सुंदरीच्या जिन्याच्या पायरीजवळ कसं काय कडमडला? हो ना भाऊजी, मी सुद्धा याला मगापासून विचारतेय की तू त्या नागडीच्या जिन्याजवळ काय करतोयस? हो अगलावे ताई. कोण ही? भाऊजी तुम्हाला माहीत नाही का? ती बेशरम सुंदरी घरात अगदी तोकड्या कापऱ्यात फिरत असते. काय सांगताय? मला बघायला पाहिजे एकदा. भाऊजी तुम्हाला काही लाज लज्जा? या वयात काय बघायचं हो तुम्हाला तिच्यात? अहो ताई, मला असं म्हणायचं होतं की ती सुंदरी तोकड्या कापऱ्यात घरात फिरते, हे तुम्हाला कसं कळलं ते मला बघायचं आहे. भाऊजी मी त्या सटवीकडे ओळख काढायला तिच्या घरी गेले, तेव्हा दिसली मला ती. मग त्यावेळी तिच्या अंगावर वस्त्र नव्हतं? तसं नाही हो, तोकडे कपडे घातले होते म्हणाले ना मी. पण इतके तोकडे की सांगायची सुद्धा लाज वाटते. बरोबर बरोबर बरोबर, पण तुम्ही थाप मारू नका. तुम्ही ओळख काढायला नाही, तुमच्या भाच्याच्या लग्नासाठी म्हणजे वधू संशोधनासाठी गेला असणार तिच्याकडे. भाऊजी तुमचा चोंबडेपणा बासा. मी कशाला जाऊ त्या सटवीकडे भाच्याच्या लग्नासाठी? जगात काही इतर मुलींची कमतरता आहे? अहो काका काकू, तुम्ही मला मदत करा ना, त्याऐवजी आपापसात काय भांडत बसला हो? मक्या, मी सूक्ष्म निरीक्षण केल्याशिवाय तुला मदत करणार नाही. आईला, हा स्वतःला कोण समजतो देव जाणे, मेलो हो. तपासकर काकांनी फुटपट्टीच्या मदतीनं जिन्याच्या पायऱ्यांचे आणि मक्यामधले अंतर मोजायला सुरुवात केली. विजेरीच्या उजेडात ते सगळं बघायला लागले. अहो काका, ती फुटपट्टी, ती विजेरी काय होणार आहे? मला मदत करा की हो. मक्या थांब, उतावळेपणा बरा नाही. माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाही. तुझ्या पडण्याची पोझिशन बघताना मला 100% खात्री आहे की तू सुंदरीच्या घरी गेला होतास. अहो काका, मी तुम्हाला मागाशी सांगितलं ना, मला मित्राच्या मुलीच्या वाढदिवसाला जायचं आहे. हो का? मग मुलीच्या वाढदिवसाला जाताना कपडे काळे का घातले रे? अहो तो म्हणजे ते बरं, हां तो ड्रेस कोड होता ना तिकडे. नवल शुभप्रसंगी काळे कपडे. थांब थांब थांब, मी जरा चेक करतो अजून तुला. तपासकर काका मक्याच्या तोंडाचा वास घेतात आणि भिंगानं मक्याचा गाल नीट बघतात. तिथे गालावर त्यांना लाल खूण दिसते. मक्या, मला शेंड्या लावू शकत नाही बरं का तू. तुझ्या तोंडाला दारूचा वास येतोय. गालावर कोणीतरी ओठ टेकलेत. माझ्या भिंगातनं स्पष्टपणे लिपस्टिक लागलेली दिसते तिथं. आईला, मक्या अडकला की रे, चोरी पकडली गेली तुझी. अहो काका काका ऐका ना, ते त्या पार्टीत ना थोडीशी बियर मला कोणीतरी बळजबरीनं पाजली. हां, आणि गालावर लाल निशाण आहे ना, ते म्हणजे त्या मित्राच्या मुलीने माझी पप्पी घेतली. पार्टी संपल्यावर घरी परत येताना पायात पाय अडकून अंधारात न दिसल्यानं जिन्याजवळ घसरलोय आणि पडलोय. मक्या, किती खोटं बोलतो रे तू. मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय जिन्याच्या शेवटच्या पायरीवरनं तुला घसरताना. अहो काकू, ते हातातली पिशवी अंधारात त्या जिन्याच्या पायरीवर पडली, ती शोधताना पायरीवरनं पाय घसरला. हाच योगायोग आहे. तपासकर काका मक्याच्या पडलेल्या पिशवीतनं एक गाऊन काढतात. मक्या बघ बघ, ह्या पिशवीतनं काय निघालं बघ बघ बघ, लेडीज गाऊन. हां, वाढदिवसाला रिटर्न गिफ्ट म्हणून लेडीज कपडे देतात का रे? आईला,
हा थेरडा CIDमध्ये नाही ना? तो गाऊन मंदाचा रिपेअरला टाकला होता, येताना घेऊन आलो. माझ्यावर विश्वास ठेवा की पायरीजवळ केळ्याचं साल किंवा पाणी सांडलेलं असावं म्हणून ती पिशवी पायरीवर पडली. अरे थापाड्या, असल्या थापात तिसऱ्या डोळ्यापुढे चालणार आहे का? मंदा माहेरनं आली ना की तिला सांगतोच ही बातमी. आता उठ मुखाट्यानं हात धर, घरी गेलो की डॉक्टरला बोलवतो. मक्या कणत उठतो, आई ग खूप दुखतंय असं म्हणत चालायला सुरुवात करतो. भोग आता कर्माची फळं. त्या सुंदरीच्या घरी जायला कोणी सांगितलं होतं? अहो नव्हतो गेलो तिकडे. नंतर कळेल, नंतर कळेल. मी सगळं शोधणारच आहे का? काका आणि काकूंच्या मदतीनं मक्या घरी परततो. डॉक्टर सकाळी येणार होते. काकांनी एक गोळी दिली. म्हणाले, मक्या ही गोळी घे, उद्या सकाळी डॉक्टर चेकअप करतील. बरं काका काकू, आता तुम्ही घरी गेलात तरी चालेल. काका काकू गेल्यावर मक्या विचार करायला लागला, देवा काय केलं असे? अरे त्या सुंदरीशी बोलायचा, लगट करायचा, तिच्यासोबत जेवायचा चान्स होता, पण तो सुद्धा हिरावून घेतला. अरे काय बोल्ड आहे सुंदरी, डायरेक्ट चुंबन. हा 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 हा, आयुष्यभर विसरणं शक्य नाही. मीच कर्म दरिद्री. तिच्या नाईट्याऐवजी मंदाचा गाऊन घेऊन गेलो, परत तिच्याच पायरीवरनं पडलो, त्यामुळे सगळा गोंधळ झाला. आता तपास कर आणि आग लावे. मंदाला मीठ मिरची लावून सांगणार सगळं काय करायचं. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी मक्याला मुका मार लागल्याचं जाहीर केलं आणि एका पायाला बँडेज बांधून 8 दिवस विश्रांती घ्यायला सांगितलं. काका तुम्ही गेलात तरी चालेल, मी घेतो मंदाला बोलावून. मक्या मी रात्रीच मंदाला फोन करून सांगितलंय, ती येत असेल. एवढी कशाला घाई केली काका? अरे मक्या, तू सुंदरी सोबत जी भानगड करून ठेवली ना, ती तिला समजायला पाहिजे ना. हां, तिला तिच्या लंपट नवऱ्याबद्दल खरं काय ते कळायला पाहिजे. काकू सांगा ना यांना, मी कुठली भानगड नाही केली. मक्या साळसूतपणा दाखवू नकोस हां. उगाच माझे केस पांढरे नाही झाले. त्या सुंदरीला सोसायटीतनं बाहेर काढली पाहिजे, नाहीतर इथे घटस्फोटाचं प्रमाण वाढेल. तपस्कर भाऊजी, त्या सुंदरीचं काय करायचं ते ठरवा, पण आधी मंदा आली ना की या मक्याचा लंपटपणा तिच्यासमोर मांडा. काका काकू, मंदाला कशाला सांगताय? तिच्या डोक्याला का मनस्ताप? तुमची शपथ घेऊन सांगतो की माझं सुंदरीचं काही लफडं नाही हो. अरे शिंच्या, आमच्या खोट्या शपथा घेऊ नको. निसर्गाचं वादळ शांत झालं, पण त्या सुंदरी वादळाचं काय? तुझी उलट तपासणी घेतल्याशिवाय आम्हाला चैन पडणार नाही. आत्ता जातो, पण नंतर नक्की येणार. चायला अरे रिकाम टेकडा थेरडा आणि दुसऱ्याच्या संसारात आग लागण्यात तज्ज्ञ असणारी आगलावे काकू. माझ्याही वैवाहिक आयुष्याची खांडोळी करणाराची भीती वाटायला लागली. सुंदरीचं हे वादळ थांबवायचं कसं, असा विचार करता करता मक्याला झोप लागली. पण तेवढ्यात दार वाजलं, त्याला उठावंच लागलं. आता कोण कडमडलंय? आलो आलो असं म्हणत लंगडत दार उघडलं. दार उघडताच समोर मंदा. अरे मक्या, कुठे धड पडलास? 2 दिवस माहेरी काय गेली आणि लगे गोंधळ घालून बायकोला परत बोलवतोस? वेंधळा नवरा आहेस तू. असं म्हणता म्हणता मंदाचा हात मक्याच्या दुखत्या पायावर जोरानं लागला. मक्या ओरडला, अगं काय करतेस? सॉरी सॉरी, लागलं कसं रे पण तुला? अगं काय झालं, ते मित्राच्या मुलीच्या वाढदिवसाला गेलो. घरी परत येताना रात्री अंधार होता, जिन्याजवळ पाय घसरला, पडलो. अगं आहे ग. मक्या, किती वेंधळा आहेस रे. जरा जपून चालला असतास तर अपघात घडला नसता. बरं आले मी फ्रेश होऊन. तेवढ्यात तपासकर काका आणि आगलावे काकू येतात. मंदा, बरं झालं सो तू आली. तुझ्या नवऱ्याने काय सांगितलं ना तुला? हो काकू, तो म्हणाला की वाढदिवसाहून परत येताना जिन्याजवळ पाय घसरून पडला. अगं पोरी, मक्या साप खोटं बोलतोय. तुला वाटत असेल की यांनी जरा जपून चालायला हवं, पण कसा जपून चालेल तो? तो जिना सुंदरीचा होता. तिथे भल्या भल्या माणसाचा तोल जातो. मक्याची काय बिशात? म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? मक्या खोटं बोलतोय? मक्या, मला खरं सांगा काय झालं? अगं मंदा, मी काल रात्री मित्राच्या मुलीच्या वाढदिवसाला गेलो होतो. मंदा, तुझा नवरा काहीतरी लपवतोय. वाढदिवसाला कोणी काळे कपडे घालून जातं का सांग? बरोबर आहे, पटतंय मला हे. वाढदिवसाला कोण काळे कपडे घालून जातं? मक्या, काय लपवतोयस? अगं तो ड्रेस कोड होता. थापा मारू नकोस. कपड्याचं जाऊ दे, कपड्याचं जाऊ दे. हां थांब जरा, कपड्याचं जाऊ दे. तुला सांगतो मंदा, हा खाली पडला होता. मी माझ्या भिंगानं बघितलं, ह्याच्या गालावर लिपस्टिकचे डाग होते. ते कसे काय आले? अहो काका, ज्या मुलीचा वाढदिवस होता तिने माझ्या गालाचं चुंबन घेतलं, त्याचे डाग. अरे वा, मक्या, इतक्या वर्षात स्वतःच्या बायकोला गालाचं चुंबन नाही घेऊ दिलं, मग आता? अगं मंदा, त्या मुलीनं बळजबरी केली ग, काय करणार सांग? मक्या, किती शेंड्या लावशील रे, किती शेंड्या? बरोबर आहे मंदे, तो तुला शेंडीच लावतोय.
माझ्या भिंगातनं स्पष्ट दिसलं होतं. बाईच्या ओठाच्या लिपस्टिकचे डाग होते. अहो काका ते बरं, आता लिपस्टिकचं सोड. तुझ्या हातून एक लेडीज गाऊनचं पार्सल खाली कसं काय पडलं? तो गाऊन मंदाचा होता रिपेअरसाठी. मग काय किती खोटं बोलतोयस रे? वाढदिवसाला माझा गाऊन न्यायची गरज काय? अगं मंदा, ते सरप्राईज होतं. म्हणजे रिपेअर नाही ग, तुझ्यासाठी सरप्राईज म्हणून नवीन गाऊन आणणार होतो, म्हणून जुना गाऊन सॅम्पल म्हणून नेला. अरे वा, मग काय एका दिवसात बायकोवर इतकं प्रेम करायला लागलास की तिच्यासाठी सरप्राईज म्हणून नवीन गाऊन विकत आणायला गेलास? काय थक्क झाली बघ रे मी. काका काकू, तुमच्या म्हणण्यात काहीतरी अर्थ आहे, कुठेतरी पाणी मुरतंय. अगं पोरी, तेच म्हणते मी. तुझा नवरा म्हणजे खाली मुंडी पातळ धुंडी वाटतोय. काल जे वादळ आलं होतं ना, त्यात या मक्यानं काहीतरी भानगड केली हे नक्की. मंदा, मी खात्रीपूर्वक सांगतो, तू नसल्यामुळं ह्या मक्यानं त्या सुंदरीकडे जायचा डाव साधला. काका काकू, बरं झालं तुम्ही या मक्याची चालूगिरी माझ्या कानावर घातली. मी तपास करते, याचा सोक्षमोक्ष लावीनच. तुम्ही आता गेलात तरी चालेल. हो, आमची काही मदत लागली तर कळवा मंदा, आम्ही नक्की येणार. नाही गरज पडणार, नाही गरज पडणार. खरंय काका काकू, नाही गरज पडणार. मंदा, ह्या दोघांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष कर. हे दोघं तिखट मीठ लावतायत, आपल्यात भांडण लावायच्या विचारात आहेत. काका काकू, तुम्ही प्लीज तुमच्या घरी जा, आम्हाला शांतीनं जगू द्या. मग काय, तू तुझं तोंड बंद करा. काका काकूंनी सांगितलेलं खरं निघालं तर मी तुझी वाट लावणार, लक्षात ठेव. आणि मग काय, ते दोघं कुठल्या वादळाबद्दल बोलत होते? अगं मंदा, काल संध्याकाळी इतक्या जोरानं वारा सुटला होता की तू अंगणात जे कपडे वाळत घातले होतेस ना, ते खाली पडले. ते उचलताना तो तापसकर म्हातारा इथे आला, माझ्यावर शंका घ्यायला लागला. बरं ठीक आहे, तू आराम कर, मी करते आवरावर. आईला आता मंदाला आवरावर करताना सुंदरीची नाईटी सापडली तर अडकला रे मख्या, अडकलास तू. अरे त्या सुंदरीची धड बोलता नाही आलं ना, लगट करता आली. आणि थोड्याच वेळात मंदा ओरडत बाहेर आली. मक्या, तुझ्या खणात पिशवीत हे कोणाचे कपडे? मक्या घाबरतो. आईला मक्या मेलास तू. सुंदरीच्या नाईटीची पिशवी ठेवल्यामुळे सगळा लोचा झाला. आता मंदाचं वादळ माझी वाट लावणार. हा अगं मंदा, ऐक ना मंदा, ती पिशवी माझ्या मित्राच्या बायकोची असेल, चुकून माझ्याकडे आली असेल, उद्या परत देतो. मंदानं पिशवीतली नाईटी मक्याच्या अंगावर फेकली. किती खोटं बोलशील म्हण? तुझं बिंग फुटलंय मक्या. बऱ्या बोलानं सांग, ही नाईटी कोणाची आहे? मंदा, सॉरी, मला माफ कर, मी खोटं बोललो. काल आलेल्या वादळात जोरात वारा सुटला, त्यामुळे त्या सुंदरीची नाईटी आपल्या अंगणात येऊन पडली. मी विचार केला तिचे कपडे आपल्या घरी कशाला ठेवायचे, म्हणून कुणाला शंका येऊ नये म्हणून अंधार झाल्यावर त्या सुंदरीची नाईटी तिच्या घरी परत द्यायला गेलो. पण गोंधळात ना तिच्या नाईटीऐवजी तुझा चुकून गाऊन घेऊन गेलो. मग हे लक्षात आल्यावर मी परत तिची नाईटी घ्यायला आपल्या घरी परत येत होतो, तेव्हा जिन्यावरनं पाय घसरला, पायाला मार लागला. अच्छा, म्हणजे तुझ्या गालावर उमटलेले लिपस्टिकचं निशाण सुंदरीचंच असणार. आणि काका तर सांगत होते की तुझ्या तोंडाला दारूचा वाससुद्धा येत होता. अगं त्या सुंदरीनं बळजबरीनं वाईन पाजली, माझ्या गालाचं चुंबन घेतलं. मंदा, तुझी शपथ, माझा हेतू वाईट नव्हता, पण काका काकू सोसायटीवर माझी बदनामी करतील म्हणून खोटं बोललो गं. मंदा, यावेळी माफ कर, पुढे नाही असं वागणार. ठीक आहे, माफ करते, पण तुझ्या कृत्याची शिक्षा तुला मिळणार. कुठली? ते कळेल की तुला. मंदा आत गेली, एक काठी घेऊन आली आणि मक्याच्या बऱ्या असलेल्या पायावर जोरात फटकावली. अगं आयो मंदा, काय करतेस? अगं हा पाय मोडेल की. मोडू दे, तुझ्यासारख्या नवऱ्याला हीच शिक्षा पाहिजे. आता दोन्ही पाय जायबंदी झाल्यामुळे 10 दिवस सक्तीची विश्रांती. त्या सुंदरीकडे जायचा मनात विचार जरी आणलास ना, ह्याहीपेक्षा कडक शिक्षा देईन. अगं मंदे, किती निष्ठुर झालीस तू. पण त्या सुंदरीच्या नाईटीचं काय? त्याची नको काळजी करू. मोठा आलाय तिची बाजू घेणारा. स्वतःच्या बायकोकडे लक्ष द्यायला वेळ नाही. त्या सटवीची नाईटी मी तिच्याकडे पोचवीन बरं का. मक्याचं जोरातलं ओरडणं ऐकून तपासकर काका, आगलावे काकू धावत आले. काय झालं ग मक्याला मंदे? जास्त दुखतंय का? नाही हो काका, मक्या उठायला गेला तर तोल जाऊन दुसऱ्या पायावर पडला. डॉक्टरांना बोलवलंय, काळजीची काही कारण नाही. काका आणि काकू हे ऐकून स्वतःच्या घरी जायला निघतात. मक्याच्या घरातनं बाहेर येतात. आगलावे काकू विचारतात, भाऊजी काय झालं असेल हो मक्याला? मंदानं मक्याचा दुसरा पाय जायबंदी केलेला असावा. आता कसला तोल जातोय त्याच्या बायकोसमोर. त्या सुंदरी नावाच्या वादळामुळे काल जो मक्याचा तोल गेला होता, त्याची जब्बर शिक्षा मंदानं मक्याला दिली आहे, हे मी खात्रीपूर्वक सांगतो तुम्हाला. जाऊ द्या भाऊजी, आपल्याला काय, ते नवरा बायको बघून घेतील त्यांचं ते. पण त्या सुंदरीचा इलाज व्हायला पाहिजे. नाही नाही, ती खरोखर घरात कमी कपडे घालून वावरते याची मला खात्री करून घ्यायला हवी ना आधी. काय भाऊजी, तुम्ही सुद्धा बघा हा जपून,
नाही तर तोल जाऊन तुमचाही पाय मोडेल तुमची बायको.